नंतर 10व्याचा विधी झाला, 13व्याचा विधी झाला, 13व्या नंतर त्या शरीराला, त्या आत्म्याला अंगठ्या एवढं शरीर प्राप्त होतं. आणि अंगठ्या एवढं शरीर प्राप्त झाल्यावर ते वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने स्वर्गाकडे निघालेलं असतं. कुठं निघालेलं असतं? स्वर्गाकडे. मग स्वर्गाकडे जाताना त्या एक वैतरणी नावाची नदी लागत असते. ज्या आत्म्याने कर्म चांगलं केलंय ना, त्या आत्म्याला नेण्यासाठी एक नावाडी आलेला असतो, एक कामधेनू नावाची गाई आलेली असते. मग त्या आत्म्याला आपल्या घरापासून त्या वैतरणी नदीच्या किनारी जाण्यासाठी 41 दिवस लागतात, 28 दिवस लागतात. आणि हे 28 आणि पहिले 13 किती झाले? 41 आहे का नाही? मग 41 दिवस लागतात. मग ती वैतरणी नदी पार करायची. पण त्या आत्म्याने जर कर्म चांगलं केलं असेल तर ती वैतरणी नदी, तिथं कामधेनू नावाची गाई येते आणि त्या आत्म्याला विचारते, तुझ्या आयुष्यात तू कर्म कसं कसं केलं? कुणाची भांडण केलं नाही ना? कोण कीर्तनाला चाललं असलं तर नावं ठेवली नाहीत ना? कोण टाळ वाजत असलं तर त्यांना टाळकुट्या म्हणला नाही ना? तू कधी वारी केली का? तू कधी कुणाचा बाण कोरला का? तुला दुसऱ्याच्या दुःख सुखात सुख कधी मानलं का? तो केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजल मेले आई से किती, उपजल मेले ऐसे की हरी मुखी गाता, हर पल चिंता हरी मुखी गाता, हर पल चिंता. उपजल मेले ऐसे की उपजल मेले ऐसे की हरी मुखी गाता, हर पाठीवर बसून त्या आत्म्याला ती वैतरणी नदी पार करण्यासाठी नेत असते. मग ती वैतरणी नदी पार करण्यासाठी 59 दिवस लागतात. हे 41 आणि ते 59 किती झाले? 100 आहे का नाही? 100 दिवस झाले. मग 100व्या दिवशी तो आत्मा यमाच्या दरबारात उभा राहतो. तो आत्मा यमाच्या दरबारात उभा राहतो 100 दिवसानंतर. मग आता आपल्याला एक केस टाकायची कोर्टात. मग ते यमाच्या दरबारात एक चित्रगुप्त नावाचा वकील असतो. मग हा आत्मा पाताळातून आलेला आहे. मग ह्याने काय काय कर्म केले, कसं कसं केलंय, आता सगळ्याच अधिकार कसा असतो तिथं लिहिलेलं असतं. तुम्ही अंधारात जरी कर्म केलं ना तरी तिथं लिहिलेलं असतं. एक हात चित्र काढत असतो आणि दुसरा हात टिपण करत असतो. ते तिथं तुम्ही किती आता खाली वाकून मोबाईल जरी बघितला ना तरी तिथं लिहिलं जातं. तुम्ही कीर्तनात मोबाईल बघितला, कीर्तनात काय केलं? मोबाईल बघितला. कीर्तन आहे, कीर्तनकार कोण आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे, कुठल्या महाराजांचा अभंग आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कुठल्या महाराजांचा अभंग आहे? संत तुकाराम साधे सुधे होते का? त्यांचं नाव घेतलं तरी यम थरथर कापत होता. Okay.
नाम घेता का पिया नाम घेता का पिया तुकाराम धन्य तुको बसवंता धन केला पुरुषाचा धन केला पुरुषाचा धन्य तुको धन केला पुरुषाचा धन केला पुरुषाचा थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्या अवस्था असतात 7. किती अवस्था असतात? 7. पहिली अवस्था असते ते गर्भवास, दुसरी अवस्था असते जन्म, तिसरी अवस्था असते लहानपण, चौथी अवस्था असते तरुणपण, 5वी अवस्था असते प्रौढत्व, 6वी अवस्था असते म्हातारपण वृद्धपण आणि 7वी अवस्था असते मरण. जन्माला यायचं सोपं आहे का? 9 महिने 9 दिवस त्या आईच्या गर्भात राहायचं. त्या आईच्या गर्भात काय सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले आहेत का? आहेत का? नाहीयेत. मूल मूत्र खाली काय सांगू गर्भीच्या यातना काय सांगू गर्भीच्या यातना मद भोगिता नारायणा मांस मल मूत्र जाना क्षणो क्षणाध्यास आणि त्या चित्रगुप्त म्हणला तू कसं कसं कर्म केलंय. तो वकील त्याच्यासाठी काय करावं लागेल? वेळ द्यावा लागेल. तुला जा ये करावं लागेल. ही केस लढायची, मग हे केस लढण्यासाठी तुला जा ये करावं लागेल. म्हणून प्रत्येक महिन्याला तो आत्मा येत होता आपल्यापाशी. तो आत्मा आपण जो व्यक्ती जेवायला घालत होतो ना, तो देवाच्या रूपात होता. जे त्या माणसाला आपण जेवण घालत होतो त्या देवाला मिळत होतं, त्या आत्म्याला मिळत होतं. ते पुण्य देऊन आपल्याला जात होतं. मग ती केस नोंदवण्यासाठी लागले 265 दिवस. पहिले 100 आणि हे 265 दिवस. मग 265 दिवसानंतर तो आत्मा चित्रगुप्तापाशी रात्री पोचलेला असतो. काल रात्री तो आत्मा 1 दिवस तुझ्या घरच्यांना भेटून ये. शेवटचा दिवस आहे हा. म्हणून हा 365 दिवस झाल्यानंतर हा वर्ष श्राद्ध का करायचं? का तर त्यांच्या ऋणातून उतराई आपल्याला व्हायचंय. आपण पूर्ण उतराई होणार नाहीये.
त्यांच्यावर आई वडिलांचं कर्ज कधीच संपत नाही, कधीच फिटणार नाही. पण थोडस उतराई होण्यासाठी आपण हा ज्ञानदानाचा कार्यक्रम केला, अन्नदानाचा केला, वस्त्रदानाचा केला. ह्याच्यातून त्यांना मोक्ष मिळत असतो. मोक्ष त्यांना मिळावा. जर आपण हे कार्य केलेच नाही तर त्यांना पिशाच्य योनीला जावं लागतं. पिशाच्य योनीला का? तर तुझ्या घरच्यांनी तुझं काहीच कार्य केलं नाही, मग तू पिशाच्य योनीला जा. ज्यावेळेस माणूस मरतो ना त्यावेळेस यम घेऊन जातो आपल्याला तिथं. मग ह्याने पाप किती केलं, पुण्य किती केलं? पाप 5 किलो आहे, पुण्य 100 ग्रॅम आहे. मग आधी हे 5 किलोचं भोग भोगून ये, 5 किलोचे भोग भोगून ये, नंतर तुला मनुष्य देह. मनुष्य देह किती दुर्लभ आहे. काक टाळीप्रमाणे जशी आंधळ्याला टाळीत कावळा सापडावा तसा हा देह प्राप्त झालेला आहे आपल्याला. म्हणून माणसाच्या अवस्था आहेत 7. पहिली अवस्था आहे गर्भवास, ते सांगितलं. आता जन्माची अवस्था कशी आहे? जन्माला येताना काही सुख असतं का? पण ते बाळ जोपर्यंत गर्भात आहे तोपर्यंत काय म्हणतं? सोहम सोहम सोहम. त्या देवाचं नाव घेत असत. ए देवा, मला एक वेळ ह्यातून मोकळं कर. एक वेळ कर या दुःखावे गळे, एक वेळ कर या दुःखावे गळे, एक वेळ कर या दुःखावे गळे, एक वेळ कर या दुःखावे भजन करील. कधी? रात्रंदिवस. पण कधी? जन्माला घातल्यानंतर. पण जन्माला येताच ते बाळ काय म्हणतं? कोहम कोहम सोहम म्हणता म्हणता ते म्हणतं कधी कधी. मी कधी म्हणलो? मी नाही म्हणलो. जन्माला येताच मनुष्य जन्म, मनुष्याची जात लबाडे. जन्माला येताच तो म्हणतो मी नाही म्हणलो. एक वेळ ह्या दुःखातून मला मोकळं कर, मी तुझं आयुष्यभर नाव घेणं, तुझं पायाचं चरण आठवेल. पण हा मनुष्य देह एवढा माणूस जातीवरच विश्वास नाही. सगळ्या जातींवर विश्वास आहे पण मनुष्य जातींवर विश्वास नाही. दुसरा राहिला आपला बालपण. बालपण काय? खेळता खेळता गेलं, त्या बालपणात काहीच कळत नाही. पण पुढे येतं तरुणपण. तरुणपण येतं आणि तरुणपणात काय असतो? मनच मानायला तयार नसतं. कोणाचंच मन मानत नाही. ना आई वडिलाचं मानत नाही, ना गावातल्या प्रतिष्ठित लोकांचं मानत नाही. ते प्रतिष्ठित लोक काय म्हणतात माहितीये का? माझंच बहिणा तर तुझ्याला काय सांगू, माझंच मुल मला बहिणा तर तुझ्याला काय ज्ञान देऊ. त्याला संपत्तीचा गर्व असतो, ह्या देहाचा गर्व असतो आणि सौंदर्याचा गर्व असतो. हे देह आहे का हो आपला? ही संपत्ती तरी आहे का आपली? देह कुणाचा आहे? काळाचा आहे. आणि संपत्ती कुणाची? कुबेराची. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन
मनुष्याचे काय आहे काय आहे देवही काळाचे धन देवही काने काने मनुष्याचे सौंदर्याचा अभिमान असतो, गर्व असतो, इष्टतेचा अभिमान असतो, गर्व असतो, देहाचा गर्व असतो. माझ्यासारखा देह कोणालाच नाही. तरुणपणात मन मानायच तयार नसतं, का तर अहंकार जडलेला असतो. पण देह ही काळाच आहे आणि तुमच्याकडे जेवढं धन साचवलंय ना ते पण कुबेरच आहे. देह ही काळ घेऊन जाणार आहे आणि धन कुबेर नेणार आहे. खाली काहीच राहणार नाही. फक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं 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 म्हणत असतो. आता राहिलं प्रौढत्व. प्रौढत्वात संसार लागलेला असतो. माझी मुलं, माझी गुरं, माझी शेती, हा संसार लागलाय. सगळं काय माझं. संसार बांधवडी सुखाचा विचार कुठंच नाही तिथं. पण तरी पण संसार कोण सोडतंय का? सोडतंय का संसार? देव कोणाकोणाला आपल्या घरी यावं वाटतं. देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. तुम्हाला एकट्यालाच वाटतं? सगळ्यांना वाटतं. देवाच्या घरी कोणाकोणाला जावं वाटतं? जो जन्माला आलाय तो मरणारच आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणारच आहे. जो खटवालाय तो ताटीवर जाणारच आहे. हा नश्वर देह आणि ह्या नश्वर देहावरच आपण किती प्रेम करतो, किती प्रेम करतो. संसार माझा. आपण म्हणलं ना चला वारीला येत आहे का? नाही हो. नातवंड बारकाई नाही तर आले असते. पुढल्या वर्षी विचारलं येत आहे का वारीला? नाही. पुढल्या वर्षी नक्की येईल. त्याच्या पुढल्या वर्षी विचारलं येत आहे का वारीला? नाही अहो गुडघे गेले. संसार करता 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 तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, हे फसराईल सारा, हे फसराईल सारा. तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावर तुझे गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली कपाळाला करडशील ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पोर सोड, तू म्हणशील पोर सोड, तुझ्या मागचे चोर, तुझ्या मागचे चोर. हे तू मेल्यावर मरते बुडते तुझ्याच डोक्यावर, हे तू मेल्यावर मरते तुझ्याच डोक्यावर. मन घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला गरजेल काही काही. या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी. तू म्हणशील पैसा देता, म्हणशील पैसा देता, तो इथंच राहील चढता, तो इथंच राहील बरता. तू मेल्यावर तुझ्या संग माती काहीच म्हणता, तू मेल्यावर तुझ्या संग माती काहीच म्हणता. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला रडशील काही काही. या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी, या या संसारा पायी.
संसार 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 कोणी येत नाही. त्या देवाने एवढा फुकट दिलाय पण त्याची किंमत कधीच कुणाला कळली नाही, कधीच कळली नाही. एका दाताला अभिमान झाला, आपल्या तोंडातल्या दाताला अभिमान झाला आणि त्या दाताने जिभेला सांगितलं तू एकटीच आहे, लय वळवळ करायचं नाही. जिभेला दाताने आम्ही 32 जण आहे. किती जण आहे? 32 जण आहे. त्या जिभेला सांगितलं तू जास्त वळवळ करायची नाही, आम्ही 32 जण तुझा चावून चावून भुगा करू. मग ती 32 जीभ काय म्हणली माहितीये का? जीभ म्हणली मी एक जर शिवी पुढच्याला दिली ना, एक जर शिवी मी पुढच्याला दिली तर तुझे 32चे 32 आज जाते. हा अभिमान आहे. एक मी एकटी भारी, तुमच्या 32 जणाला मी एकटी भारी, तसा माझा राम एकटा भारी. आपल्याला राम एकटाच भारी. सावतामाळी काय कुठे हिमालयात गेले नव्हते भक्ती करायला. नामदेव महाराज म्हणले देवा मी तुझा किती लाडका भक्त रे. देवा सांग ना, मी तुझा सगळ्यात लाडका भक्त आहे. तू माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने दूध पितो, मी एकटाच भक्त आहे ना लाडका. असं नामदेव महाराज सारखे 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 विचारायचे. ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला आले आणि म्हणाले मला तीर्थयात्रेला जायचंय, नामाला घेऊन जाऊ का? त्यावेळेस माझे पांडुरंग परमात्मा म्हणाले अरे तू माझा जीव की प्राण आहे. कोण? नामदेव महाराज. माझा जीव की प्राण आहे, मी जसा तुला देतो ना तसा मला आणून द्यायचा. मग तीर्थयात्रा झाली. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवराव आले आणि देवाला परत नामदेवराव विचारायला लागले देवा मी तुझा सगळ्यात लाडका भक्त आहे, सांगणार आहे, सांग ना, मी माझ्या हाताने दूध पितो, माझ्यापेक्षा तुझा भक्त कोणच नाही ना. त्यावेळेस देवाने सांगितलं हा सारखा 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 विचारतोय. तर मग देव म्हणाला मी तुला तुझ्यापेक्षा अजून एक भक्त आहे माझा, मी तुला तो भक्त दाखवतो, मी तुला तो भक्त दाखवतो. म्हणून चल मी तुला तो भक्त दाखवतो. मग देव पुढे गेले. देव पुढे जात होते. ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवराय पाठीमागून येत होते. देव झपा 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 गेले. सावतामाळ्यांची मोठ चालली होती आणि त्या मोटाच्या पाण्यात ते पाणी पित होते. पण सावतामाळे असे भक्त होते, ते कुठे हिमालयात गेले नाहीत भक्ती करण्यासाठी, पण त्या पाण्यात त्यांना पांडुरंग दिसला. त्या मनुष्याच्या वेशात आलेल्या व्यक्ती त्या पाण्यात पांडुरंगाचं रूप दिसलं. तोच मुकुट, तोच सावळा माझा पांडुरंग आहे. सावतामाळ्यांनी त्यांचं चरण धरलं. चरण धरल्यानंतर ओळखला देव आहे हा. मग त्यावेळेस देवाने सांगितलं माझ्या पाठीमागे चोर लागलेत. कोण लागले? चोर लागलेत, मला कुठंतरी लपव. सावतामाळ्यांनी तिथलंच खुरप घेतलं आणि आपलं स्वतःच पोट फाडलं. आता ही पोट फाडणं आत काही चांगली जागा आहे का हो? एवढ्या मोठ्या देवाला आतमध्ये ठेवायचं. पोट फाडून देव आत बसवला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य जगमाता, धन्य जगपिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. हे झालं प्रौढत्वातलं सुख. आता म्हातारपण.